या व्हिडिओमध्ये आपण झिंक कॉपर विद्युत घट कसा काम करतो हे समजून घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हा घट कसा तयार केला जातो. आपण एका भांड्यात विनेगर घेऊ. हे आपल्या विद्युत घटासाठी विद्युत अपघटनीय आहे. आता आपण दोन विद्युत अग्र घेऊया. एक झिंक म्हणजे जस्ताचा आणि एक कॉपर म्हणजे तांब्याचा. जेव्हा आपण जस्ताचा विद्युत अग्र व्हिनेगरमध्ये बुडवतो तेव्हा तो व्हिनेगर सोबत अभिक्रिया करायला सुरू करतो आणि यामुळे हायड्रोजन वायू आणि ऋणप्रभारित कण तयार होतात. यावेळी तांब्याचा विद्युताग्र व्हिनेगर सोबत कोणतीही अभिक्रिया करत नाही. पण जर आपण एका तारेने जस्ताचा विद्युताग्र तांब्याच्या विद्युताग्राला जोडला तर हे ऋणप्रभारित कण तांब्याच्या विद्युताग्राकडे जातात. या अतिरिक्त ऋणप्रभारित कणांमुळे तांबे आणि व्हिनेगर यामध्ये अभिक्रिया सुरू होते आणि हायड्रोजन वायू तयार होतो आणि ही अभिक्रिया पुन्हा पुन्हा होत राहते. आता हे आपण प्रत्यक्षात कसं घडतं ते बघूया. आपण काचेच्या एका भांड्यात व्हिनेगर घेऊ. काचेचं भांड जेणेकरून व्हिनेगरमुळे भांड खराब होणार नाही. त्यानंतर आपण ह्या प्रयोगासाठी एक तांब्याची तार आणि एक जस्ताचा खिळा घेऊ. हे दोन्ही या प्रयोगासाठी विद्युत आग्र म्हणून काम करतील. या दोन्ही विद्युत आग्रांना वेगवेगळ्या तारा जोडून त्यांना व्हिनेगरमध्ये बुडवू. जेव्हा आपण या दोन्ही विद्युत आग्रांना व्हिनेगरमध्ये बुडवतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जस्ताच्या खिळ्यावर बुडबुडे तयार होत आहेत, पण तांब्याच्या तारेवर नाही. म्हणजेच हायड्रोजन वायू फक्त जस्ताच्या विद्युत आग्रावर तयार होत आहे. आता आपण ह्या दोन्ही विद्युत आग्रांना तारेने जोडूया. जेव्हा आपण या दोन्ही विद्युत आग्रांना तारेने एकत्र जोडतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की आता तांब्याच्या तारेवर सुद्धा बुडबुडे तयार होत आहेत. याचाच अर्थ असा की तिथे हायड्रोजन वायू तयार होत आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. बघितल्याबद्दल धन्यवाद.